Welcome all. Today we will look into the world of pronunciation. Throughout history, pronunciation has been a neglected aspect of language learning, but its significance has gained recognition in recent decades. Let's explore how phonetics and phonology play a pivotal role in mastering pronunciation. First, let's define pronunciation and get into its background. सर्वप्रथम आपण pronunciation आणि त्याची बॅकग्राऊंड समजून घेण्याचा प्रयत्न करू. त्याची व्याख्या आणि त्याचं बॅकग्राऊंड आपण समजण्याचा प्रयत्न करू. Pronunciation is a manner in which speech sounds, especially connected sequences, are articulated by individual speakers or speakers generally. प्रोनाउन्सिएशन म्हणजे ज्यामध्ये भाषण ध्वनी विशेषतः कनेक्ट केलेले सिक्वेन्सेस वैयक्तिक स्पीकर किंवा स्पीकरद्वारे सामान्यतः बोलले जातात किंवा निर्माण केले जातात. ट्रास्क नावाच्या भाषा तज्ञानं व्याख्या दिलेली आहे प्रोनाउन्सिएशनची आणि त्याच्या मते फ्रॉम अ टेक्निकल पर्स्पेक्टिव्ह प्रोनाउन्सिएशन encompasses articulation, stress and intonation patterns. ट्रास्कच्या मते टेक्निकल पर्स्पेक्टिव्हच्या दृष्टिकोनातून प्रोनाउन्सिएशन मध्ये आर्टिक्युलेशन, स्ट्रेस आणि इंटोनेशन पॅटर्न्स यांचा समावेश होतो. आणि या व्याख्येचं समर्थन पेनिंग्टन आणि रिचार्ड्स या दोन अन्य भाषा तज्ञांनी सुद्धा समर्थन केलेलं दिसतं. मग याचे म्हणजे प्रोनाउन्सिएशनचे कॉम्पोनंट्स कोणते आहेत? मित्रांनो, लक्षात घ्या, आपण प्रोनाउन्सिएशन उच्चारण बद्दल विचार करतो आणि प्रोनाउन्सिएशन आणि फोनॅटिक्स फोनॉलॉजीचा किती जवळचा संबंध आहे म्हणण्यापेक्षा किती अवलंबून आहे हे इथं आपल्याला जाणवतं. Pronunciation can be divided into segmental features, voice setting features आणि prosodic features. Pronunciation तीन म्हणजे segmental features, voice setting features आणि prosodic features अशा तीन भागांमध्ये त्याचं वर्गीकरण होतं. These components help to address pronunciation effectively. जर आपण प्रोनाउन्सिएशन टीचिंग किंवा त्याच्याबद्दल शिकण्याच्या हिस्ट्रीमध्ये जर आपण बघू लागलो किंवा त्याची हिस्ट्री समजून घ्यायला लागलो तर आपल्याला एक गोष्ट लक्षात येईल की ती म्हणजे ऑडिओ लिंग्विलिझम ते आत्ताच्या कम्युनिकेटिव्ह मूवमेंट पर्यंत प्रोनाउन्सिएशन टीचिंग किंवा त्याच्याबद्दल किंवा ते शिकण्याच्या पद्धतींमध्ये आमूलाग्र बदल झालेले, भयानक बदल झालेले. ट्रेडिशनल मेथड्स रिपिटेशन आणि इमिटेशन वर जास्त भर देतात, तर मॉडर्न अप्रोचेस आत्ताच्या पद्धती मॉडर्न अप्रोचेस मध्ये प्रोनाउन्सिएशन आणि अन्य लँग्वेज स्किल्स यांचं एकत्रीकरण, यांचा एकत्रित अभ्यास आपल्याला पाहायला मिळतो. तर आता मग प्रश्न असा उभा राहतो की फोनेटिक्स आणि फोनॉलॉजी कशासाठी शिकायचं, खास करून प्रोनाउन्सिएशनच्या दृष्टिकोनातून त्याचे काय महत्व आहे? तर फोनेटिक्स ऑफर्स इनसाइट्स इनटू फिजिकल प्रॉपर्टीज ऑफ स्पीच साउंड्स while phonology explores the distinctive sound units of a language. म्हणजेच काय, तर या शाखा म्हणजे फोनेटिक्स फोनॉलॉजी समजून घेतल्याने प्रोनाउन्सिएशन साठी असलेली आव्हाने, चॅलेंजेस, प्रोनाउन्सिएशन उच्चारण करताना आलेले चॅलेंजेस आपण प्रभावीपणे हाताळू शकतो. म्हणजे उच्चारण आपलं सुधारतं. टेक्निक्स लाईक मिनिमल पेअर्स आणि फोनेटिक कॉन्ट्रास्ट्स एनहान्स लर्नर्स फोनेमिक अवेअरनेस. प्रोनाउन्सिएशन प्रॅक्टिसचा वारंवार उपयोग केल्याने इफेक्टिव्ह लर्निंग करण्यास
मदत होतं आणि त्याला प्रमोट करण्यास, इफेक्टिव्ह लर्निंग प्रमोट करण्यास तितकाच हातभार लागतो आणि तितकंच ते सुकर आणि सोयीस्कर होईल. In conclusion, the learning practices about pronunciation has evolved over time with phonetics and phonology playing integral roles. By integrating these disciplines, learners can achieve native like pronunciation. Thank you. Thank you for joining me in this session about importance of phonetics. Keep practicing and happy learning.